श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या शुक्रवार आहे आणि उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही भरभरून येईल आणि आपल्या घरामध्ये ऐश्वर्य नांदेल. म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. आपल्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. या उपायाबद्दल सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे. तसंच उद्याचा जो शुक्रवार आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचे स्वरूप असणारी अन्नपूर्णा देवी या देवीची सेवा करायची आहे. याला उपाय किंवा सेवा दोन्हीही म्हणू. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्या घरातून कधीच धनधान्याची कमी होत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव धनधान्य राहण्यासाठी आणि त्या घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असायलाच हवी. तर पहा, अन्नपूर्णा माता ही आपल्याला आपल्या लग्नातच आईकडून माहेरून दिली जाते, जेणेकरून ज्या घरात जाणार आहे मुलगी, ज्या घरामध्ये सासरी जाणार आहे ते घरसुद्धा धनधान्याने भरलेलं असावं, अशी त्या मागची भावना आहे. तर पहा, अन्नपूर्णा माता जी आहे तर तिची आपण विशेष अशी सेवा इतर दिवशी करत नाही. त्यामुळे पहा, शुक्रवारचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस. तर पहा, अन्नपूर्णा मातेला जर आपण असे काही विशेष तिथी असतात, काही विशेष वार असतात, या दिवशी जर अशा काही वस्तू अर्पण केल्या तर तिची कृपा आपल्यावरती आयुष्यभर राहतात. तर पहा, अन्नपूर्णा ही अन्नाने भरलेली देवता आहे. अन्नपूर्णा माता ही देवी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे हे खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यामुळे अन्नपूर्णा माता ही पार्वतीचाच एक अवतार आहे असं म्हटलं जातं. अन्नपूर्णा मातेचा जन्म हा अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेला आहे. त्यामुळेच या दिवशी पहा, सोनं नाणं खरेदी केलं जातं आणि ते अक्षय राहतं असं म्हटलं जातं. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती नेहमी तांदळामध्ये असावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपण स्वयंपाकघरात सुद्धा ठेवू शकतो, त्याचबरोबर आपण देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. तर पहा, जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो त्यावेळेस ती अशीच ठेवायची नाही. थोडेसे तांदूळ एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि नंतरच त्यावरती अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचं असतं. आता बघा, आपल्याला अन्नपूर्णा मातेला काय अर्पण करायचं आहे, कसा हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक तांब्याचं भांडं. तर बघा, ह्या ताटामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीला ठेवायचं आहे. तर तांब्याचं ताट घ्यायचं आहे. तांब्याचं नसेल पितळाचं घ्या किंवा मग स्टीलचं घेतलं तरी चालेल. तर ते ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती आपल्याला अगोदर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोड्याशा फुलाच्या पाकळ्या आणि थोडंसं कुंकू आपल्याला टाकायचं आहे. यानंतर आपल्याला ती मूर्ती त्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण पाणी घेतलेलं आहे तांब्यामध्ये, त्यातून जी मूर्ती आपण घेतलेली आहे तिच्यावरती आपल्याला ह्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर पहा, 5 पळ्यात पाणी आपण त्या मूर्तीवर घालायचं आहे किंवा मग तुम्ही 11 पळ्यासुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी त्यावरती टाकायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. तर पहा, ज्यावेळेस आपण हे अभिषेक करत असतो त्यावेळेस ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर पहा, जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते आपण एखाद्या झाडाला घालायचं आहे, तुळशी मातेला घालायचं नाही. तर पहा, ते घातल्याच्या नंतर ते ताट आपल्याला परत स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्या ताटाला आता बघा, जे ताट आपण घेतलेलं आहे त्या ताटाला आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं.
तर पहा, त्या ताटामध्ये जे स्वास्तिक आपण काढणार आहोत तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीनेच काढा आणि त्याच्या मध्यभागी जे 4 बिंदू आहेत ते द्यायला विसरू नका. त्याचबरोबर साईडच्या ज्या 2 रेषा आहेत त्यासुद्धा द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर आपल्याला त्यावरती हळदी कुंकू वाहून अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यावरती ठेवायची आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर एक वाटीभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या वाटीमधले तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ते आणि करंगळीच्या शेजारचं बोट हे 3 बोटांनी त्या वाटीतले तांदूळ उचलायचे आहेत आणि आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरती टाकायचे आहेत. आता हे टाकत असताना ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही उजव्या हाताचे मूठ करून घ्यायचे आहे आणि त्या मुठीने सुद्धा तांदूळ तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून अर्पण करू शकता. आता पहा, हे जे तांदूळ आहे तर ते आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ आपल्याला त्या वाटी म्हणजे त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे आहेत. अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहे. अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ आले की आपल्याला तांदूळ टाकणं बंद करायचं आहे, अर्पण करणं बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिच्यासमोर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आता बघा, जो 1 रुपया ठेवलेला आहे त्या 1 रुपयावरती हळदी कुंकू वाहायचं आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती मूर्ती जी आहे त्या ताटामध्ये आपल्याला पूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे. आता बघा, ही सर्व सेवा करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या. आता बघा, आपल्याला हे दिवसभर तशीच ठेवायची आहे, रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या प्लेटमधून काढून घ्यायची आहे. आता बघा, जे अन्नपूर्णा मातेला आपण थोडेसे तांदूळ अर्पण केले होते तर ते थोडेसे तांदूळ एका वाटीत घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि हे जे 1 रुपयाचं नाणं आहे आणि उरलेले जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत. असा हा एक उपाय जर आपण शुक्रवारी, कोणत्याही शुक्रवारी करा. ह्या शुक्रवारी तुम्हाला नाही जमलं तर पुढच्या शुक्रवारी केला तरी चालेल, पण असं हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे. हा उपाय केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही. घरामध्ये धनधान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य कायम टिकून राहतं. आता बघा, जर तुम्हाला काही अडचणी असतील म्हणजे विटाळ आहे, सुतक आहे, मासिक पाळी आहे तर तुम्हाला हा उपाय करणं जमणार नाही. तुम्ही इतर वेळेस हा उपाय करू शकता. तर पहा, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव नक्की. चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.